चाळीसगाव शहर पोलिसांनी 2 वेगवेगळ्या कारवायांत 3 गावठी कट्टे व 6 जिवंत काडतुसांसह 4 ठोकल्या बेड्या. सुरक्षित शहर मोहिमेचा धाका. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सन 2026 हे वर्ष चाळीसगाव शहर सुरक्षित शहर या संकल्पनेखाली राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून या मोहिमेंतर्गत गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाईचा धाका सुरू करण्यात आला आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बँका, सराफ बाजार, मुख्य बाजारपेठ, बस स्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात गस्त वाढवण्यात आली असून संशयितांवर विशेष नजर ठेवली जात आहे. याच मोहिमेदरम्यान 19 डिसेंबर 2025 रोजी दाखल झालेल्या गुन्हारजी नाम 547/2025 मधील तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, पोलीस अंमलदार विनोद पाटील, भूपेश वंजारी व गोपाळ पाटील यांच्या पथकाने धुळे रोड परिसरात सापळा रचून आरोपी दीपक सुभाष मरसाळे, रा. सुवर्णताई नगर व अतुल गोकुळ कसबे वय 22, रा. इंदिरा नगर यांना शिताफीने अटक केली. न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सखोल चौकशीत त्यांच्याकडून 2 गावठी कट्टे व 2 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत. या आरोपींच्या अधिक चौकशीत त्यांनी हे हत्यार प्रथमेश लक्ष्मण भामरे, रा. स्वामी समर्थ नगर व अमीर शेख शमशोद्दीन शेख, रा. नागद रोड यांच्याकडून घेतल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता आरोपी प्रथमेश भामरे याच्या घरातून आणखी 1 गावठी कट्टा व 2 जिवंत काडतूस मिळून आले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 3 गावठी कट्टे, 6 जिवंत काडतूस व 4 खाली पुंगळ्या असा शस्त्रसाठा जप्त केला असून 4ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड व पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI योगेश माळी, विनोद पाटील, भूपेश वंजारी, नितीन वाले, नरेंद्र चौधरी, राकेश महाजन, विलास पवार, गोपाळ पाटील व मयुरी शेळके यांच्या पथकाने केली असून या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर, बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे, चाळीसगाव.